करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. नमस्कार, मी रुपाली शेंडगे, मेकअप आर्टिस्ट. हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे कधीकधी खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यातले मोठे धडे शिकून जातात. झालं असं की मला डेली व्लॉगसाठी एक छोटीशी क्लिप शूट करायची होती. मी कॅमेरा ऑन केला आणि नंतर तो बंद करायलाच विसरून गेले. आज फोनमधला नको असलेला डाटा मी डिलीट करताना हा व्हिडिओ मला सापडला आणि तो पाहताना मला एक सुंदर गोष्ट जाणवली. त्या दिवशी सलूनमध्ये नवीन प्रोडक्ट आले होते, सो आम्ही ते लावत होतो. त्यासोबत माझ्या 2 विद्यार्थिनी मला मदत करत होत्या. ते काम चालू असताना एक जण मला म्हणाली, आपण हे सगळं क्लीन करून लावूयात. मी म्हटलं ठीक आहे, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. इतक्यात चुकून तिच्याकडून दुकानातला टेबल फॅन पडला. हे सगळं माझ्यासमोर घडलं. फॅन पडताच ती खूप घाबरली. तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आणि डोळ्यातली भीती मला स्पष्ट दिसत होती. पण त्या क्षणी मी तिला फक्त एवढंच म्हणाले, इट्स ओके, चुकून झालं आहे, एवढं टेन्शन नको घेऊस. मग आम्ही फॅन आधी उचलला, तो चालतोय का पाहिलं, पण तो चालत नव्हता. म्हणून आम्ही त्याला ओपन केला, त्याचे पार्ट्स वेगळे केले, स्वच्छ केले आणि तो पुन्हा जोडला. आणि काय आश्चर्य, फॅन पुन्हा आहे तसा चालू झाला. त्या क्षणी त्या मुलीच्या चेहऱ्यावरती तो जो आनंद आणि दिलासा होता ना, तो पाहून मलाच खूप छान वाटलं. आता तुम्हाला वाटेल, एवढी साधी गोष्ट मी का सांगते, कारण त्या क्षणी मी तिच्यावर रागूही शकले असते, पण मी तसं नाही केलं, कारण माझ्यासाठी त्या फॅनपेक्षा ती मुलगी जास्त महत्त्वाची होती. जर मी तिला ओरडले असते तर कदाचित तिचा आत्मविश्वास कमी झाला असता. पण शांतपणे परिस्थिती हाताळल्यामुळे तिला एक गोष्ट शिकायला मिळाली की काही गोष्टी तुटल्या तरी त्या पुन्हा जोडता येतात. आणि खरं तर हे फक्त फॅनपुरतं मर्यादित नाही. आपल्या आयुष्यातही अशा अनेक गोष्टी घडतात. काही नातं तुटतं, काही कामं बिघडतात, काही योजना फसतात आणि आपण लगेच निराश होतो. पण कधीकधी त्या तुटलेल्या गोष्टीकडे फॅनसारखं पाहायला हवं. थोडा वेळ द्या, शांतपणे समजून घ्या आणि पुन्हा एकदा ती गोष्ट रिअसेंबल करण्याचा प्रयत्न करा. कदाचित सगळं पूर्वीसारखं होणार नाही, पण कदाचित त्यापेक्षा चांगलंही होईल. तुमचं याबद्दल काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.